नमस्कार. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा ही योजना एक महत्त्वाची सुरक्षितता व्यवस्था आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आणि अचानक हवामान बदलामुळे शेती पिकाचं जे काही नुकसान होतं त्यावर आता तोडगा म्हणून ही काही योजना दिली जाते. अशा वेळी विमा योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरते. तिला थोडा वेळ लागतो पण ठीक आहे. मात्र या योजनेच्या गैरवापराच्या तक्रारी वाढू लागल्याने कृषी विभागाने यंदा काही महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेतले आहेत. जे असे की प्रमुख अट म्हणजे जिओ टॅपिंग आणि जिओ टॅगिंग आणि ई पीक पाहणीची जोडणी जी आता सक्तीची करण्यात आली आहे. नमस्कार, मी सचिन परत तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला देत असणार आहे. तीन अट कुठली आहे तर नंबर 1 चा म्हणजे अर्ज करताना जिओ टॅगिंगची अट जरुरी होती, तरी तिच्या अंमलबजावणीबाबत अत्यंत अजून त्रुटी होत्या. अनेकदा छायाचित्र किंवा माहिती चुकीची दिल्याने बोगस अर्जांची संख्या वाढली होती. मात्र यंदा कृषी विभागाने स्पष्ट आदेश दिले आहेत की प्रत्येक अर्जासोबत जिओ टॅग हे करावेच लागणार आहे. त्याचे जे काही फोटोज आहेत ते फोटो आपल्याला तिथं जोडणं गरजेचं असणार आहे, बंधनकारक असणार आहे. याचा अर्थ ज्या फळपीक विमासाठी त्या छायाचित्र आणि त्याच्या जागेच्या अचूक भौगोलिक स्थानासह अपलोड करावे लागणार आहेत. हे छायाचित्र असणारे ते यंत्रणेतील इतर नोंदींशी जोडून करून मग त्याच्यानंतर तो निर्णय घेण्यात येणार आहे की पीक विमा पात्र आहे का नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्जामध्ये ई पीक पाहणी प्रणालीशी जुळवणे. शेतकऱ्याने आपल्या फळबागेचे असो किंवा शेती पिकाचा असो क्षेत्र, पिकाचा प्रकार आणि पीक पद्धती आदीची ई पीक पाहणीशी नोंदवली असावी. ही माहिती जर विमा अर्जातील माहितीशी जुळत नसेल तर विमा मंजूर होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरण्याची आपली जी काही पीक प्रणाली आहे त्याच्यावर नोंदणी करणं आवश्यक असणार आहे आणि ते खात्री करून घ्या, त्याच्यानंतरच तुमचा पीक विमा जो आहे तो मंजूर होणार आहे. तिसरी महत्वाची अट म्हणजे फार्मर आयडी किंवा ॲग्रीस्टेक नोंदणी सक्तीची करण्यात आलेली आहे. या नोंदणीमुळे शेतकऱ्यांची ओळख व त्याची जमीन यावर आधारित अधिकार तपासले जातील. अर्ज करताना आधार कार्ड, जमिनीचा सातबारा, उतारा, बँक पासबुकची प्रत आणि आवश्यक असल्यास फळबागेची किंवा तुमच्या शेतीची माहिती तिथपर्यंत प्रतिज्ञापत्र या सगळ्या कागदपत्रांनी तुम्हाला तिथे सादर करावं लागणार आहे. आता या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमचा जो काही पीक विमा आहे तो पीक विमा मंजूर होणार आहे. अतिशय कडक निर्णय ते नियम यावर्षी करतायत आणि तेच नियम जर सगळ्यांनी फॉलो केले तर नक्कीच आपल्याला पीक विमा जो आहे तो पीक विमा मिळणार आहे. मित्रांनो, धन्यवाद.